नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये शालिनी ही फोनवर बोलत म्हणते की अगोदर तुम्ही नित्याला भेटून घ्या, मग नंतर आपण भेटूच असं म्हणून ती फोन ठेवते आणि म्हणते की आता ठिणगी तर लावलीच आहे, आता भडका कसा उडणार आहे ना तेच बघूया. त्यानंतर पाहुणे रस्त्याने चाललेली असते. रस्त्याने चालता चालता तिला अधिराज आणि नित्याच्या जवळ आलेले क्षण आठवत असतात आणि त्याने तिला खूपच त्रास होत असतो आणि ती रस्त्याने अगदी रडत रडत चाललेली असते. त्याच वेळेला शालिनी तिला पाहते आणि म्हणते की अगं ए पाहुणी, इकडे ये ना. तेव्हा पाहुणी खूपच हुंदके देत रडते आणि समोर शालिनीला पाहून तिला अगदी भरून येतं आणि शालिनीला मिठी मारून म्हणते की मालकीनबाई. आता शालिनी म्हणते की अगं काय झालं. ती जवळ आल्याने तिला आणखीनच वेड वाटत असतं. ती म्हणते की अगं काय झालं, काय बोलतेस का मला. तेव्हा मग लगेच ती म्हणते की नाही, मी नाही सांगू शकत. तेव्हा शालिनी म्हणते की चल गाडीत बस, आपण रेस्ट हाऊसवर जाऊन बोलूया. दुसरीकडे आता लवली हा माईला औषध देत असतो आणि म्हणतो की माई हे घे औषध पी. तेव्हा ती म्हणते की नको नको, खूप कडूझार आहे ते औषध, नको मला. तेव्हा तो म्हणतो की प्यायलीस ना, तर मग मी तुला अधिराज आणि नित्याची भेट घालून देईल, त्यांनाच इथे बोलवेन. तेव्हा ती म्हणते की असं असं म्हणतोस वय, आता काय मला औषध प्यावंच लागणार. ती म्हणते की थांब पिते मी हे औषध. ते औषध पिते आणि तिला आता ठसका लागू लागतो. मग तो प्यायला पाणी देतो आणि म्हणतो की माई हे घे पाणी पी, आणि आता तू हे औषध प्यायलीस ना तर तुला बरंच वाटणार आहे आणि मला तर इथे नित्या मॅडम आणि अधिराजला आणायची गरजच लागणार नाही. तूच आता कशी चालशील बघ, कशी चालशील दाखव का. असं म्हणून तो उठून उभा राहतो आणि खोकत खोकत माईची ॲक्टिंग करून दाखवत असतो. तेव्हा ती म्हणते की काय रे, अशी चालते होय रे मी. तेव्हा तो हसायला लागतो आणि म्हणतो की मग माझी माई अशीच चालते, आणि तो तिची मजा घेत असतो. नंतर मग आता शालिनी ही तिला रेस्ट हाऊसवर घेऊन येते आणि म्हणते की पाहुणी आता सांग, पाणी प्यायलीस, आता मला सांग किती रडत होतीस, गाडीतून पण इथे येईपर्यंत पूर्ण रडत होतीस तू. आता मला सांग नेमकं काय झालं आहे, तू इतकी का रडत आहेस तू. तेव्हा ती म्हणते की मालकीनबाई काय सांगू, मी ते घर सोडून आले, ते घर आणि तिथल्या माणसांना सोडून आले मी. तेव्हा पाहुणीला ती विचारते की का गं काय झालं इतकं. तेव्हा ती म्हणते की काय झालं आहे म्हणून काय विचारताय तुम्ही, आता ते घर मला खायला उठतंय. ती नित्य तिथे घरात राहिले ना, मला ते बघवत नाही आहे. काय ना आता ते ऐकत नाही आहेत, पण कधी ना कधीतरी ते नित्याचा सून म्हणून स्वीकार करतीलच ना. मग तेव्हा मी काय करू, म्हणूनच मी आत्ताच निघाले. हे सगळं माझ्या डोळ्यात खुपतंय, आता मी नाही बघू शकत हे सगळं. अधिराजने बायकोचे मान दिलेले आहेत तिला. तेव्हा शालिनी म्हणते की थांब पाहुणी, अगं इतक्यातच हार मानायची नसते. इतक्यात हार मानलीस तर मग पुढची लढाई कोण लढणार. आणि जर तिला न आवडणारी माणसं घरातून एक एक करून अशी निघून गेली तर मग काय, नित्याच त्या घरावर राज्य गाजवेल. अगं खरं तर ते तात्या आणि आई ज्या आहेत ते तुझं वचन मोडलं गेलं म्हणून तुझ्या गिल्टखाली असतील, मग तू जे सांगशील ते करायला तयार होतील. म्हणूनच या गोष्टीचा फायदा घे आणि तिथे जा. तेव्हा मग इतक्यात हरू नको असं शालिनी तिला सांगते. मग ती चिडून म्हणते की तुम्हाला काय जात आहे बोलायला, तुम्ही मला वचन दिलं होतं तेव्हा पण, की तुम्ही अधिराजचं आणि नित्याचं लग्न होऊ नाही देणार, आमचं लग्न लावणार. मग त्या वचनाचं काय झालं ते बोला. शालिनी गडबडते आणि म्हणते की हे बघ, मी आता तुला एकच सांगेन की तू तिकडे त्या घरी जा आणि तिथे घरी जाऊन काय तमाशा होतोय ना ते बघ. आणि तिथे घरी गेल्यानंतर तुझ्या लक्षात येईल की तू तिथे गेलीस ते खूप बरं झालं. म्हणूनच असं घर सोडून जाऊ नको, असा चुकीचा निर्णय घेऊ नको. कधी ना कधीतरी तुझं मी आणि अधिराजचं लग्न लावून देईन, नित्य अधिराजला कायमचंच लांब करेन. असं म्हणून ती तिला शांत करते आणि पाहुणी या सगळ्याला तयार होते. शालिनी म्हणते की गुड गर्ल, आता जा. पाहुणी तिला विचारते की याचा अर्थ तुम्ही काहीतरी केलेच आहे. तेव्हा शालिनी म्हणते की जा, जाऊन लाईव्ह तमाशा बघ. नंतर मग आता शालिनी म्हणते की आता अधिराजला तिथून बाजूला केले पाहिजे. अधिराजला तो फोन लावतो आणि सांगतो की अरे अधिराज, तू कामात तर नाहीस ना, नाही म्हणजे तुझ्या बायकोबरोबर डिस्टर्ब नाही ना केलं. तो म्हणतो की बोला काय झालं आहे मॅडम. तेव्हा ती म्हणते की तुला जरा तहसीलदार ऑफिसला जायचं आहे, आपलं जरा काम आहे फाईलचं, अर्जंट निघावं लागेल. तेव्हा तो हो असं म्हणतो आणि फोन ठेवतो. शालिनी म्हणते निघ, आणि राजमा तिथून सगळे ऐकते. इथे विमल सगळ्या तिच्या साड्या असतात त्या बॅगेत भरत असते. तेव्हा तात्या म्हणतात की अगं इमल काय करतेस काय तू, आणि तुम्ही तरी पोरींनो सांगा समजावून, असं ते म्हणत असतात. तेव्हा सावरी आणि पाहुणी दोघेही समजवतात, मात्र विमल ऐकत नाही. ती म्हणते की नाही, मला इथे थांबायचंच नाही. तेव्हा तात्या म्हणतात की अगं सावरे, त्या अधिराजला तरी फोन लाव, तो तरी तिचं जाणं थांबवू शकतो. आणि म्हणूनच आता ती म्हणते की तो ज्याचं ऐकत नाही त्याचं मी ऐकणार नाही.
अगं, ज्याने माझ्या शब्दाचा मान ठेवला नाही त्याचं काय ऐकू मी? तेव्हा गौरी म्हणते की नाही प्लीज आई तुम्ही थांबा, असं करू नका ना आई. अहो हे घर तुमचं आहे, तुम्ही या घरातून कशा जाताय? आणि आई या शब्दाचा अर्थ मला तुमच्याकडून समजलाय. तुम्ही माझ्यावर अगदी लेकीप्रमाणे माया केलीत ना, मग कुठे गेली ती माया? एक काळ असा होता की तुम्ही माझ्यावर जीव ओवाळून टाकायचा आहात, पण आता काय झालं? आता मी घरात आली तर तुम्हाला नकोशी का झाली? तेव्हा ती म्हणते की तो काळ वेगळा होता, भूतकाळ होता तो, आणि आता काळ वेगळा आहे. आता समद्याचा विस्फोट झालाय, विस्फोट. आता मी जाणार आहे ना, ते एकच देवाकडे मागणं मागेल काशीला, की माझ्या घरात ज्यांच्यामुळे मी निघते त्यांना कायमच्या घरातून घालीव, असं ती म्हणते. तेवढ्यातच आता नित्या असा जोरदार मागून आवाज येतो. सगळेजण दचकतात आणि मागे बघतात, तर समोर नित्याची आई आणि वडील असतात. तेव्हा आता सुदर्शन आणि नित्याची आई म्हणजेच रेवती आल्यामुळे ती धक्का बसतो. ती म्हणते की काय मॉम डॅड तुम्ही इथे? तेव्हा सुदर्शन म्हणतो की तुला काय वाटलं आम्हाला हे सगळं काही कळणार नाही? अगं काय करतेस काय तू? तू अधिकारी इंडस्ट्रीची ओनर आहेस आणि या घरात अशा या झोपडीत राहतेस तू. तेव्हा रेवती म्हणते की फक्त 4 दिवस, 4 दिवस तिचे राहशील आणि तुझं मन भरेल आणि इथून निघशील बघ तू. तेव्हा सुदर्शन म्हणतो की हे बघ नित्या, हे सगळं आधी बंद कर आणि इथून निघ, आपल्याला निघायचे आहे. तेव्हा ती म्हणते की हे बघा मॉम डॅड, मी हा काही खेळ केलेला नाही, माझं लग्न झालं अधिराजशी. तेव्हा मग आता लगेच पाहुणी म्हणते की हो तिच्या मनानेच केले तिने ते, आम्हाला कोणाला बी. तितक्यात मग आता तिला सुदर्शन थांबवतो आणि काहीच बोलू देत नाही. आणि नंतर मग सुदर्शन म्हणतो की हे बघ नित्या, हे लग्न आम्ही मान्य करत नाही, ह्या लग्नाशी आमचा काही संबंध नाही. तुला काय वाटतंय तू इथे राहणार आहेस? अगं तिथे तुझं घर मोठं आहे आणि इथे तू राहतेस. खरं तर मला हे अजिबात आवडलेलं नाही. अगं आपल्या घरात काम करणारं वॉचमनचं घर पण ह्याच्यापेक्षा चांगलं असतं. आणि त्याच वेळेला मग आता लगेच त्यांना तात्या बसण्यासाठी सांगतात. मग ते म्हणतात की अजिबात नाही, इथे आम्ही चहा पाणी घ्यायला वगैरे आलेलो नाही, तुम्ही निघा. आणि या घरात तर पाणी पण पिवणार नाही. तेव्हा मग लगेच विमल म्हणते की हे बघा साहेब, तुम्ही असाल मोठ्या घरचे, पण आम्ही पण गरीब आहोत, पण स्वतःचा स्वाभिमान कधीही विकलेला नाही, म्हणून तुम्ही आमच्याशी जास्त बोलू नका. तेव्हा लगेच पुढे सुदर्शन तिला थांबून म्हणतो की हे बघा मला तुमच्याशी बोलण्यात काही हौस नाही आहे, तुमचं जे काही आहे ते तुमच्याचकडे ठेवा, मी माझ्या मुलीला घेऊन जायला आलो आहे. तेव्हा ती म्हणते की डॅड तोंड सांभाळून बोला, असं काहीही बोलण्याची गरज नाही आहे. ते जरी गरीब असले तरी त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. तुम्हाला त्यांच्या मनाचा मोठेपणा कळणार नाही, कारण तुमचं तेवढं मोठं मन नाही. ज्याचं मोठं मन असतं त्याला घर नाही तर तिथली माणसं दिसतात, आणि तुम्ही ते पाहू शकत नाही, कारण तुम्हाला फक्त आणि फक्त पैसा दिसत आहे. म्हणून मी सांगते की आत्ता इथून पुढे माझ्या घरच्यांच्या बाबतीत काहीही उलटसुलट मी ऐकून घेणार नाही, असं ती सरळ बोलते आणि त्यांना दमच देते. त्याच वेळेला मग आता हे ऐकून तात्यांना खूपच बरं वाटतं. नंतर मग आता रेवती म्हणते की चल इथून नित्या निघायचं आहेस तुला? तेव्हा नित्या म्हणते की नाही, मी इथून कुठेच जाणार नाही. मम्मा तू मला आई या शब्दाचा अर्थ सांगतेस? अगं यांच्याकडूनच मला प्रेम काय आणि आपुलकी आणि माया या शब्दांचे अर्थ उमगलेले आहेत, आणि म्हणूनच मी इथून कुठेही जाणार नाही. मी लग्न करून इथे आली आहे आणि इथेच राहणार आहे. अधिराजची मी बायको आहे आणि हे माझं घर आहे. तेव्हा लगेच सुदर्शन बोलून दाखवतो की नाही, आम्हाला हे मान्यच नाही. हे बघ तू अधिराजची बायको किंवा काही मला काही माहिती नाही, पण तू इथून निघून जायचं आहेस, कारण आमच्याबरोबर तू आत्ताच्या आत्ता मुंबईला येतेस. चल लवकर आताच्या क्षणी तुला निघावे लागेल. तेव्हा नित्या म्हणते की नाही, मी हे मंजूरच करत नाही, मला तिथे यायचंच नाही आहे तुमच्यासोबत. तेव्हा मग रेवती म्हणते की हे बघ नित्या, हे तुला आम्ही सांगत नाही आहोत, तुला आम्ही करतोय आदेश की तू इथून निघायचं आहेस आणि आपल्याला इथे अजिबात थांबायचे नाही. तेव्हा मात्र विमलमध्ये बोलते. ती म्हणते की 1 मिनिट, तुम्हाला हिला घेऊन जायचे असेल तर तुम्ही हिला असं घेऊन जाऊ शकत नाही. ती या घरची सून आहे. आम्ही तिला मानत नसलो तरीही ती या घरची सून आहे, कारण राज तिला लग्न करून या घरात घेऊन आला आहे. जेव्हा राज येईल तेव्हा तुम्हाला त्याची रीतसर परवानगी घ्यावी लागेल, त्यानंतरच मग तुम्हाला इथून तिला घेऊन जाता येईल. तेव्हा सुदर्शन म्हणतो की काय अधिराज, त्या अधिराजची परवानगी घेऊ मी माझ्या मुलीसाठी? त्याने पैशासाठी माझ्या मुलीशी लग्न केले. तेव्हा नित्या खवळते आणि म्हणते की डॅड बस झालं, अधिराजच्याबद्दल एकही चुकीचा शब्द नाही ऐकून घेणार. तेव्हा ते म्हणतात की तू चल, मी कोणाबद्दलही काही बोलत नाही, असं म्हणून तिचा हात धरून आता ते घेऊन जातात. मात्र ती ओरडत असते, डॅड माझा हात सोडा, ती काही ऐकत नाहीत. तर इथे पाहुणी म्हणते की वा, ही मालकीनबाईची खणाराळ्याने सोटी भरली पाहिजे, काय मस्त काम केलंय. आता नित्या कायमची तडीपार होणार या घरातून. सुदर्शन आता येतो आणि म्हणतो की जा नित्या तुझे कपडे भर, येत्या 10 मिनिटात आपण निघतोय. त्याच वेळेला मग आता सुदर्शन तिला म्हणतो की रेवती, हे सगळे ना तुझ्यामुळे झाले, तिला इथे पाठवलीस तू या गावात. तेव्हा ती म्हणते की खरं तर
तुझं पण तिच्यावर लक्ष हवं. तू बाप आहेस ना, तुझं लक्ष नको का तिच्यावर? आणि या गावात मी तिला पाठवली ते कामासाठी. मला काय माहीत होती ती असले काहीतरी धंदे करून बसेल ते. काहीच माहीत नव्हतं असं मला. तेव्हा मग आता रेवती म्हणते की बस झालं, तूही वडील आहेत तिचा, तुलाही लक्ष पाहिजे तिच्यावर. असं म्हणून ती नित्याच्या रूममध्ये निघून जाते. त्याच वेळेला राजमा हे सगळे बघते. राजमा म्हणते की अधिराज असं असं घडलेलं आहे. त्याच वेळेला मग आता अधिराज हा त्या बाबतीत अलर्ट होतो. आणि नंतर नित्याला सुदर्शन म्हणतो की चल निघूया आपण. आणि तितक्यातच आता अधिराज येतो आणि म्हणतो की राम राम. आता अधिराजचा आवाज ऐकल्यानंतर राजमा आणि गौरी दोघेजणही खुश होतात आणि त्याच्याकडे बघायला लागतात. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अधिराजचंही न ऐकता न जुमानता नित्याचा हात धरून अधिराजच्या समोरच सुदर्शन घेऊन जात असतो आणि म्हणतो की चल इथे अजिबात थांबायचं नाही, आता मुंबईला चल आमच्यासोबत. त्याच वेळेला आता अधिराज हा एका साईडने नित्याचा हात धरतो आणि सुदर्शन अडकला जातो. सुदर्शनला अधिराज म्हणतो की हे बघा, तुम्ही त्यांचे आई वडील आहात म्हणून मी ऐकून घेतलं आणि तुम्ही माझी कितीही बदनामी केली तरी मला काहीही वाटणार नाही. पण आत्ता प्रश्न जेव्हा माझ्या बायकोचा येणार तेव्हा तिच्याबरोबर अशा प्रकारे त्रास दिलेला किंवा तिला अशी कोणतीही जबरदस्ती केलेली मी खपवून घेणार नाही. सोडा माझ्या बायकोचा हात, असं अधिराज आता बोलतो, कारण ती माझी लग्नाची बायको आहे. हे ऐकून नित्याला फार बरे वाटते. तर इथे सुदर्शन खूपच चिडतो आणि तो बंदूक काढून रिव्हॉल्व्हरही त्याच्या डोक्यावर ठेवतो. आणि हे पाहून नित्या मात्र घाबरते. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.